सरपंच संतोष देशमुख प्रकरणामध्ये आरोपी आणि त्यांच्या नातेवाईकांची सर्व बँक खाती गोठवली आहे। कोर्टाची ऑर्डर आल्यावर मालमत्ता जप्त करण्याची कारवाई केली जाणार असल्याची माहिती सीआयडीच्या सूत्रांकडून कळते। दिवसभरात 25 जणांची चौकशी झाल्याची माहिती देखील लोकशाहीला मिळालेली आहे। मोबाईल रिकव्हर डेटा फॉरेन्सिक रिपोर्ट 5 दिवस येण्याची शक्यता असल्याचं सूत्रांनी सांगितलेलं आहे। बीडमधील सरपंच संतोष देशमुख प्रकरणामध्ये आरोपी आणि त्याच्या नातेवाईकांची सर्व बँक खाती गोठवण्यात आली, तर कोर्टाची ऑर्डर आल्यावर मालमत्ता जप्त करण्याची कारवाई केली जाणार असल्याची माहिती आपल्यापर्यंत पोहोचते आहे। विकास माने आपले प्रतिनिधी या बातमीच्या संदर्भातले अधिकचे अपडेट आपल्याला देतात। विकास, शुभम, आज दिवसभरातील जी काही सीआयडीची चौकशी होती, जी कारवाई होती, ती पूर्ण झालेली आहे। साधारण सकाळी 10:30 वाजता सीआयडीचे जे काही कर्मचारी अधिकारी होते ते बीड शहर पोलीस ठाण्यामध्ये दाखल झालेले होते। आणि आज दिवसभरामध्ये जर आपण एकंदरीत जर पाहिलं तर दिवसभरामध्ये जे सरपंच देशमुख आहेत त्यांचे भाऊ धनंजय देशमुख यांची देखील या ठिकाणी चौकशी झालेली आहे। त्याबरोबरच दिवसभरामध्ये 25 जणांची चौकशी ही पूर्ण झालेली आहे। आतापर्यंत या संपूर्ण प्रकरणामध्ये जवळपास 150हून अधिक लोकांची चौकशी पूर्ण झालेली आहे। आणि यामध्ये आता जे काही वाल्मिक कराड असतील किंवा जे इतर आरोपी असतील त्यांचे जे नातेवाईक आहेत, संबंधित नातेवाईक आहेत, त्यांचं जर याच्यामध्ये कॉल डिटेल्स जर त्यांना आढळून आले तर त्यांचे देखील या ठिकाणी खातं गोठवण्याचं काम त्या सीआयडीच्या माध्यमातून सुरू आहे। तर जी काही मालमत्ता संपत्ती आहे याबाबत देखील निर्णय हा घेतला जाणार आहे। आणि आज दिवसभराची जी काही सीआयडीची कारवाई होती ती पूर्ण झालेली आहे। अगदी विकास, महत्त्वाचे अपडेट या बातमीच्या संदर्भातले पोहोचवलेले आहेत। तुर्तास धन्यवाद। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।